मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या ग्रामपंचायत मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती सोशल मीडियासह विविध माध्यमांतून प्रसारित केल्याप्रकरणी शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश भालसिंग राहणार वाघोली तालुका शेवगाव आणि शिवाजी भिसे यांनी मोबाईल, सोशल मीडिया पोस्ट, स्टेटस, संपादित छायाचित्र तसंच अन्य माध्यमांचा वापर करून कोणताही ठोस पुरावा नसताना बदनामीकारक मजकूर प्रसारित केला। या मजकुरातून फिर्यादींना भ्रष्ट अधिकारी असं संबोधून त्यांच्या वैयक्तिक तसंच प्रशासकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आलाय। तक्रारीनुसार परवानगीशिवाय फेसबुकवरील छायाचित्रांचा वापर करून त्यावर बदनामीकारक मजकूर जोडून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला। तसंच ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिल्यानंतर शासकीय कामकाजामध्ये अडथळे निर्माण करण्याच्या उद्देशाने निषेधात्मक पोस्ट प्रसारित करून जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचंही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर गुरुवारी वाघोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी भाऊसाहेब आगलावे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात प्रति तक्रार दाखल केली। गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी आपल्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असून तो तातडीने रद्द करण्यात यावा। तसंच त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे। वाघोली ग्रामपंचायतीच्या विहीर खरेदी प्रस्तावासंदर्भात झालेल्या भेटीदरम्यान हा प्रकार घडल्याचा दावा प्रति तक्रारीमध्ये करण्यात आलाय। संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिलाय। यावेळी विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित होते। दोन्ही प्रकरणांबाबत शेवगाव पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचं समजतं। गेल्या असता म्हणजे पंचसमिती गेटच्या बाहेर मॅडम भेटल्या, त्यांना आम्ही पाणी पुरवठ्याच्या विहिरीसाठी जागेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी बोललो, तर त्यांनी तुम्ही मागासवर्गीय लोक आहे तर माझ्या विरोधात आंदोलन केलं, हे केलं, असं जातीवाचक शिवागाळ केली। मी अजून 2-4 कर्मचारी आम्ही सगळं होतो। आज शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी तालुक्यातील सर्वपक्षीय सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होऊन पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं आहे की काल या ठिकाणचे शेवगाव तालुक्याचे BDO यांनी वाघोली ग्रामपंचायतचे सरपंच आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल केला। अक्षरशः पाहता 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे, परंतु मॅडमची बदली झाली आणि शेवटी एवढं त्यांना म्हणजे जायच्या वेळेस एवढं आठवण झाली की चांगल्या कार्यकर्त्याला ज्याने गावामध्ये गावाचा विकास केला, महाराष्ट्र शासनाने ज्या माणसाला पुरस्कृत केलं, पुरस्कार दिला त्या गावाला, अशा व्यक्तीवर जात असताना BDO मॅडमने या ठिकाणी गुन्हे दाखल केले। आम्ही सर्वपक्षीय सरपंच आणि तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिक, सर्व संघटना या ठिकाणी त्या मॅडमचा जाहीर निषेध करतोय। आणि हा जो काय काल गुन्हा दाखल केला, पोलीस अधिकाऱ्यांना आमचे हात जोडून विनंती असेल याच्यात पारदर्शी असा तपास करून तो काल झालेला गुन्हा हा रद्द झाला पाहिजे। आणि भविष्यामध्ये असे अधिकारी हे जे गावाला विकासाला चालना देणाऱ्या तरुणांचे पाय हाणण्याचं काम जर या ठिकाणी करीत असेल तर अशा यंत्रणेच्या विरोधात हा शेवगाव तालुक्यातील तरुण एकवटल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आपल्या शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळजवळ 40 ते 45 सरपंच आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते, वाघोली गावचे ग्रामस्थ तसेच इतर जे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे मान्यवर आहेत हे सगळे या ठिकाणी आलेले होते। औचित्य हे होतं की शेवगाव तालुक्यामधील 2 होतकरू सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी त्यांच्या गावांकरता अनेक वर्ष झटत गावाला समृद्ध करण्याचं काम केलंय, अशा सामाजिक कार्यकर्त्यांवरती या शेवगाव पंचायत समितीच्या BDOच्या माध्यमातून एक खोटा गुन्हा दाखल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर 2 महिन्यापूर्वी शासनाने जी गावासाठी ज्या प्रतियोगिता आयोजित केलेल्या होत्या, या प्रतियोगितामध्ये त्यांचं जे काही काळं काम होतं, त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्यांच्यावरती चुकीचं काम केल्याचे जे आरोप झाले होते, हे आरोप झाकण्यासाठीचं काम जे होतं ते झाकण्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी या खरं तर सामाजिक कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल केले आहेत। या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांचं पितळ उघडं पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं होतं आणि कुठेतरी त्याचा एक चुकीचा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून या लोकांवरती पोलीस स्टेशनमध्ये खोटा गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे। खरं तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की फक्त याची निष्पक्ष चाचणी किंवा निष्पक्षपणे याचा तपास झाला नाही पाहिजे, तर या सामाजिक कार्यकर्त्यांवरचा गुन्हाच या ठिकाणी रद्द झाला पाहिजे, जेणेकरून परत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांवरती खोटा गुन्हा दाखल करण्याचं काम कुठलाही प्रशासकीय अधिकारी करणार नाही, एवढी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो। जवळपास 30 गावातील
सरपंच आणि 40 गावातील ग्रामस्थ आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्ही या शेवगाव पोलीस स्टेशनला एक निवेदन द्यायसाठी आलेलो आहोत. ते निवेदन असं आहे की या शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शाह मॅडम यांनी एक दोषापोटी एक आदर्श गावचे सरपंच वाघुलीचे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा अतिशय हेतू ठेवून केलेला आहे. पाठीमागं आम्ही पंचायत समितीवर सगळं ग्रामस्थांनी एक वाघुली गावावर अन्याय झालेला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतमध्ये मूल्यांकनामध्ये भ्रष्टाचार केला होता. त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात एक लोकशाहीच्या मार्गाने अन्याय होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनाच्या दोषाने या अधिकाऱ्यांनी या वाघुली गावचे आदर्श सरपंच यांच्यावर आज गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्याचा आम्ही अगदी जाहीर निषेध करतो आणि यानंतर या अशा जर घटना घडत राहिल्या तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत. आदर्श गावचे सरपंच उमेशजी बालची, मळेगावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय शिवाजीराव भिसे यांच्यावरती व्यक्तिगत आक्षेपोटी या ठिकाणी BDO मॅडमनी जो गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक पाहता कोणते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जो असतो का ते एखादी घटना घडली तर ते लगेच गुन्हा दाखल करीत असतो, परंतु 2 महिन्यानंतर स्वतःची बदली झाली आणि बदली झाल्यानंतर जाता जाता चुकीचा आणि खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल केला. खोटा गुन्हा दाखल करणे निश्चितपणे निषेधार्ह आहे. आम्ही त्याला कायदेशीर मार्गाने निश्चित पद्धतीने उत्तर देणार आहोत आणि जर तो गुन्हा खोटा निघाला तर आबरू नुकसानीचा दावासुद्धा या ठिकाणी दाखल केला जाईल. कारण भविष्यामध्ये चांगलं काम करणाऱ्यावरती अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्याची कुणी हिंमत करू नये. कारण अधिकाऱ्याला जरी त्रास झाला तर कायमस्वरूपी सर्व तालुका आपला अधिकाऱ्यावरती जाणार आहे, परंतु अधिकाऱ्यांनी जर एखाद्या जाणीवपूर्वक त्रास दिला तर आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याला सुद्धा नीट करण्याचं काम तालुक्याने मागच्या कार्यकाळात केलेलं आहे. भविष्यात निश्चित पद्धतीने हे प्रकरण तडीस न्याल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच मी आमच्या संघटनेच्या आणि राजाभाऊ राजे मित्रमंडळाच्या वतीने सांगतो.